चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील आरोग्य केंद्राला विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी भेट दिली असता अतिशय संतापजनक माहिती समोर आली आहे। येथे बाहेर गावावरून व बाहेर देशातूनही नागरिक आले आहेत, परंतु त्यांची चाचणी करण्यासाठी कोणतीही सुविधा या आरोग्य केंद्रात नाही। शहरी भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क असल्या तरी ग्रामीण भागात मात्र सुविधांचा अभाव एका पाहणी दौऱ्यामध्ये निदर्शनास आला आहे। शिरसगाव कसबा येथील आरोग्य केंद्रातील माहिती जाणून घेतली असता संतापजनक बाबी निदर्शनास आल्या आहेत। प्राथमिक उपकेंद्रामधील डॉक्टर सुट्टीवर तर प्रभारी डॉक्टरांना दवाखान्याबद्दल काहीच माहिती नाही। त्यानंतर 20 मार्च रोजी सकाळी 9 वाजता परत पोलीस पाटील यांनी गावामध्ये महानगरीतून आलेल्या लोकांच्या नावांची लिस्ट देण्याकरता प्राथमिक उपकेंद्राला भेट दिली। त्यावेळी पुण्यामधून आलेले नागरिक डॉक्टरांची वाट पाहत होते। त्यांची कुठल्याही प्रकारची प्राथमिक चाचणी झाली नसून ते परत त्यांच्या घरी निघून गेले। अशाच प्रकारे येथील पेशंटची गैरसोय होताना दिसून आली। तर गेल्या काही दिवसांअगोदर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आकस्मिक भेट दिली। त्यावेळीही हे प्राथमिक उपकेंद्र बंद दिसून आलं, तेव्हा त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते, तरी देखील बेशिस्तपणा येथे दिसून आला आहे। ग्रामीण भागाकरता आरोग्य यंत्रणा किती निष्काळजीपणा दाखवतात त्याचं हे खरंखुरं उदाहरण आहे। कोरोना संबंधी दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह निवड करण्याकरता आवश्यक ऑपरेटर नाही, तसंच सॅनिटायझर व मास्क हे देखील उपलब्ध नाही। दवाखान्यातले कर्मचारी आहे, तुम्हाला मास्क नाही अवेलेबल केला का दवाखान्यात उपलब्ध नाही सध्या। जे होता ते सरले जे होते ते सरले आता तुमच्यासाठी आता आमच्यासाठी आम्हाला स्वतःच म्हणजे हे करावं लागते। तर तुम्ही रुमालावर काम मागवता? हां, रुमालावर, बाकी ते काही नाही सध्या। आता पण किती आले होते मास्क? ते आता नाही, ते अगोदर आले होते, ते 2-3 महिना अगोदर आले होते। आता सध्या काही नाही उपलब्ध। तुम्ही काही वरिष्ठाकडे याचं मास्कबद्दल काही माहिती दिली नाही का? हां, ते फार्मासिस्टला ते मागणी केली होते, पण सध्या ते आले नाही सध्या। आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचे हातरुमाल नाकावर बांधून त्याचा मास्क म्हणून उपयोग केला। अशा प्रकारे विदारक चित्र या दवाखान्यांमध्ये पाहायला मिळत आहे। या गावचे पोलीस पाटील स्वप्नील तडस हे तेथे कोरोना संदर्भात माहिती देण्याकरता आले। त्यांनी गावातील 22 ते 24 लोकांची नावं दवाखान्याला दिली। हे सर्व कोरोना बाधित नसले तरीही राज्यातील महानगरांमधून गावामध्ये आलेले नागरिक आहेत। एक बाहेर देशातून आल्याचंही त्यांनी सांगितलं। आम्ही पुण्यावरून गावाकडे आलो। आम्ही गावात न जाता सर्वप्रथम आम्ही कोरोनाची म्हणजे टेस्ट करून घ्यावी म्हणून आम्ही गावात न जाता सर्वप्रथम PSC सेंटरवर आलो। शिरसगावमध्ये सकाळपासून आलेलो आहे। सकाळी एक 9:30 वाजतापासून आहे, 8 वाजतापासून आहे, तरी आता सध्या 9:30 झाले, पण अजूनपर्यंत कोणी इथं वैद्यकीय अधिकारी अवेलेबल नाही आहे आणि आम्ही इथं वाट बघत आहे। तरी किती वेळपर्यंत थांबायचं अजून झालेलं नाही आहे, फिक्स नाही झालेलं। बाहेर देशातून आलेल्यांची कोरोना चाचणी विमानतळावरच झाली, परंतु महानगरातून आलेल्यांकरता गावातील आरोग्य यंत्रणांकडून चाचणी करणे आवश्यक असतानाही आरोग्य यंत्रणेमध्ये कोणतीच हालचाल नाही। याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे। आज गावातील आरोग्य केंद्राला, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। माझ्याकडे गावातील जे बाहेर देशातून किंवा पुणे मुंबई अशा महानगरातून आलेल्या लोकांची लिस्ट होती। ती लिस्ट देण्यासाठी मी इथं आलो, कारण त्या लोकांची प्राथमिक तपासणी करणे हे अनिवार्य आहे। त्या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये कोणती उपाययोजना आहे ते बघण्यासाठी आलो, पण अशी इथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही आहे, कारण त्या लोकांची प्राथमिक तपासणी होणे हे आवश्यक आहे, जेणेकरून गावामध्ये तो कोरोना व्हायरस संबंधित संसर्ग कोणाला होऊ नये। तसेच मी गावामध्ये या 2 दिवसाआधी एक मुनादी दिली की जे काही बाहेर देशातून किंवा बाहेर पुणे मुंबई अशा शहरातून जे काही लोक येतील त्यांनी स्वतःहूनच आपली प्राथमिक तपासणी आरोग्य केंद्रामध्ये करण्यात यावी आणि इतर लोकांनाही त्याची खबरदारी घेण्यात यावी आणि एक स्वतःची जबाबदारी म्हणून स्वतःची प्राथमिक तपासणी करून घेण्यात यावी। पण इथे आल्या असता इथे कोणत्याच प्रकारचा त्याचा वेगळा असा उपाययोजनेसाठी काही कक्ष किंवा डॉक्टरांची अशी सुविधा उपलब्ध नाही आहे। त्यामुळे लोकांना
याचा गैरसोय होत आहे. नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.